नेमका कशासाठी हा मोर्चा होता? डेप्युटी कमिशनर ऑफ लेबरच्या ऑफिसवरती हा मोर्चा आहे। त्यांनी आमच्या कामगारांच्या प्रश्नांवरती दाखवलेल्या टोटल अनास्थेबद्दल, आमचे प्रश्न हाताळण्यामध्ये त्यांनी जो पक्षपात आणि व्यवस्थापनाची बाजू घेऊन भ्रष्टाचार केला, कामगारांची प्रकरणं वर्षानुवर्षे रखडवून ठेवली आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या कामामध्ये अडथळे आणले, त्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। सुरुवातीला आम्ही 500 कामगार जेव्हा काढून टाकले तडकाफडकी 2022मध्ये, त्याची एकच केस केली होती। ती एक केस त्यांनी नाकारली, ते तांत्रिक कारणं देऊन नाकारली। त्याच्यानंतर आम्ही सलग 500 कामगारांच्या वेगळ्या केसेस 500 दाखल केल्या। त्या केसेससुद्धा त्यांनी एकाही केसमध्ये नोटीस इश्यू केली नाही, कुठलीही कारवाई केली नाही। आणि हा एकदम संवेदनशील इश्यू आहे की कामगार वर्गांना काढून टाकलेलं आहे विदाउट इन्क्वायरी, आणि त्याचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। असं असतानासुद्धा या शासकीय कार्यालयाने आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही, म्हणून आम्ही हा मोर्चा इथे आणलेला आहे। आणि आमची हीच मागणी आहे की कामगारांच्या प्रश्नावरती जागरूकपणे या लेबर ऑफिसने लक्ष ठेवलं पाहिजे। आता आपण चर्चा पण केली शिष्टमंडळाने, नेमकं काय आश्वासन? शिष्टमंडळाने चर्चा केली, त्यांनी तांत्रिक कारणं दाखवली। काही गोष्टीमध्ये आम्हाला शासकीय ऑर्डर्स नसतात, आम्हाला कॉम्प्लायन्स करावं लागतं वगैरे थातूरमातूर उत्तरं दिली। आणि एक गोष्ट त्यांनी थांबवण्याबद्दल आश्वासन दिलं, त्याबद्दल पत्र देतात म्हणाले। ते म्हणाले की हे जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्करचं आयडेंटिफिकेशन या ऑफिसमधून होत होते ते होणार नाही, ते थांबवणार याची त्यांनी फक्त ग्वाही दिली। म्हणजे कामगाराच्या वरती डायरेक्ट अन्याय जे करत होते ऑफिस कंपनीशी संगनमत करून, तो तुर्तास थांबवला। त्याबद्दल तेच या मोर्चाचं एकमेव फलित आहे। आता इथून पुढे पण आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू, आणि जर समजा 6 महिने किंवा वर्षभरात कामगारांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, ते सुटले नाहीत, तर आम्ही अधिक तीव्रतेने या कामगार, यांचे कुटुंबीय, नातेवाईक, रिलेटिव्ह सगळ्यांना घेऊन 10,000 कामगाराच्या वरती इकडे मोर्चा आणू। तुम्हाला एक ठराविक वेळ दिलेला आहे आम्ही की या वेळामध्ये तुम्ही आपलं वर्तन सुधारायलाच पाहिजे, कारण शासकीय पगार घेतात म्हणून तुम्ही मगरुरी दाखवू शकत नाही। शेवटी एक कामगार उपायुक्तालय आहे आणि एक कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी याची स्थापना झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।